हॅलो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, तुम्ही जर आपला टीचर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आपण टॉपिक नंबर 4 पाहत आहोत. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. दॅट टॉपिक नेम इज, पहा मित्रांनो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर डायव्हर्सिटी म्हणजे विविधता असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीव, तुम्ही, आम्ही, जे प्राणी इतर आहेत, प्लॅन्ट्स आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो. म्हणजे सजीवामध्ये असणारी विविधता. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय? सजीवामधील विविधता शिकायची. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मित्रांनो, आपला टॉपिक 4था सुरू झालेला आहे. ओके, पाहू नेमका आता टॉपिक मध्ये काय काय आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर एक पिक्चर दिसत असेल. पहा, हे पिक्चर मध्ये पूर्ण असं तुम्हाला जंगल दिसत असेल, पण मित्रांनो ऍक्च्युली हे जंगल नाही, हे एक ट्री आहे. एवढं मोठं पसरलेलं आहे. पाहून नेमकं आपलं काय म्हणतंय चित्रामध्ये. तर दिस इज नॉट अ फोटोग्राफ ऑफ अ फॉरेस्ट, दिस इज ऍक्च्युली ह्यूज. ह्यूज म्हणजे मोठं. सिंगल ट्री. दिस इज 250 years old banyan tree located in botanical garden at कोलकाता. पहा, जे फोटोग्राफ मध्ये दिलेले हे जंगल आहे का? नाही. त्याने सांगितलं दिस इज नॉट जंगल, दिस इज ऍक्च्युअली ह्यूज. एक मोठं असं लार्ज असं झाड आहे एक. दिस इज आणि 250 years ओल्ड आहे. आणि कशा झाड आहे? बनियन ट्री. बनियन ट्री म्हणजे काय? वडाचं झाड आहे. ते कुठे आहे? ते आहे कोलकात्यामध्ये. कोलकात्यामध्ये बोटॅनिकल गार्डन आहे. त्या ठिकाणी काय आहे? हे झाड आहे. कोलकात्यामध्ये बोटॅनिकल गार्डन मध्ये हे 250 प्लस एवढ्या वर्षाचं झाड आहे. कशाचं? बनियन ट्री. बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड आहे. इट स्टँड्स सपोर्टेड बाय मोर दॅन 3500 थिक एरियल रूट्स दॅट हॅव रीच द ग्राउंड. म्हणजे हे वरी झाड आहे, वरून असे काय आलेत? असे एरियल, थिक एरियल रूट्स आलेत आणि कुठं? रीच द ग्राउंड. ग्राउंड पर्यंत पोहोचलेले आहेत. ओके. नंतर फॉरेन टुरिस्ट फ्रिक्वेंटली व्हिजिट दिस गार्डन इन कोलकाता टू सी दिस कोलोसल ट्री इन 1925. म्हणजे 1925 ला द मेन ट्रंक ऑफ दिस ट्री हॅड टू बी रिमूव्ड. Yet the tree has continued to grow. The world most massive banyan tree is located in Andhra Pradesh and 10,000 people can sit in its shade at time. What an incredible expenses. पहा, त्यांनी काय सांगते? तर आता एवढं मोठं झाड आहे, 250 वर्षा हून अधिक वर्ष झालेत ह्या बनियन ट्रीला. त्या ठिकाणी जे फॉरेन टुरिस्ट आहेत, दुसऱ्या देशातील जे टुरिस्ट आहेत, ते सुद्धा काय करतात? ह्याला वारंवार भेट देतात. नंतर 1925 ला मेन ट्रंक, जे महत्वाचा जे बुंदा आहे, ते काय केला होता? रिमूव्ह केला होता ट्री पासून. एट ट्री हॅज कंटिन्यू टू ग्रो. सर, मग हे झाड अजून वाढायले का? यस, अजून सुद्धा ह्या झाडाची काय होते? ग्रोथ होते. आणि खाली आपल्याला सांगितले द वर्ल्ड्स मोस्ट मॅसिव्ह बनियन ट्री इज लोकेटेड इन आंध्र प्रदेश. पहा, जगामधील सर्वात असं मोठं बनियन ट्री कुठे? तर ते आहे आंध्र प्रदेश मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा. 10,000 पीपल कॅन सीट इन इट शेड ऍट अ टाइम. एवढं मोठं आहे. त्या झाडाखाली जवळपास 1000 लोक मावतात. सावलीला बसू शकतात आरामशीर उन्हाच्या पाऱ्यामध्ये. एवढं भयानक आहे. किती किती मोठं असेल. ओके, चला आता पाहू आपण टॉपिकला सुरुवात केलेली डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. पाहू. कॅन द श्रब्स, जे झुडप, श्रब म्हणजे झुडपे, along the road in photograph grow as large as this tree. आता हे जे फोटोग्राफ मध्ये दिसायला आजूबाजूचे जे झुडपं आहेत, हे आजूबाजूचे, ते हे बनियन ट्री सारखे वाटतील का? नो. त्याचा आन्सर आहे नो. नंतर डू श्रब लाईक हॉली बॅझिल. हॉली ह्याला बेसिल सुद्धा म्हणलं जाते. हॉली बॅझिल्स म्हणजे काय? आपल्या ज्या अंगणामध्ये असते त्याला काय म्हणलं जाते? तुळस म्हणलं जाते. तुळस, हॉली बॅझिल. रोज or curvine as grow as tall as neem or tamarind trees. जसं की आपल्याला माहित आहे, जे श्रब, आता कोणकोणते झुडप, आपल्या घरची जी तुळस असेल, रोज असेल, गुलाबाचं झाड असेल, करवंदाचं झाड असेल, ते झाड, जे नीम ट्री, लिंबाचे झाड, टॅमरिन ट्री, चिंच झाड, एवढ्याले वाढतात का?
त्याच्यापेक्षा मोठाले असतात का? नाही, त्याच्यापेक्षा छोटाले असतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, डू श्रब लाईक हॉलिबेसिक, रोज और करवन ग्रो ॲज टॉल ॲज नीम और टॅमरिन ट्री. चिंचेचं झाड, निंबचं झाड जसं वाढतंय तसे तुळस, रोज, करवंद वाढते का? त्याचं उत्तर आहे नो. नंतर वी हॅव सीन मेनी लार्ज ट्री दॅट ग्रो व्हेरी हाय. However, several plants like rose, ओलेंडर म्हणजे कनेर, हिबिस्कस, कनेर बघितले असेल तुम्ही. हिबिस्कस म्हणजे आपले जे जास्वंद असते ते. हिना, हिना म्हणजे मेहंदीचं झाड. ओनली ग्रो टू द हाईट ऑफ 5 to 6 फीट. जे आता रोज असेल, गुलाबाचं झाड असेल, नंतर ओलेंडर असेल, कनेरी झाड असेल, हिबिस्कस असेल, मेहंदीचं झाड असेल, हिना, ते त्यांची हाईट किती वाढते? आता हे झाड छोटाले असतं, जास्त नाही मोठं, झुडप टाईपचे. यांची हाईट 5 to किती असते? 6 फीट एवढीच हाईट असते. त्याला आपण काय म्हणतो? श्रब म्हणतो. काय म्हणतो? श्रब म्हणतो. SHRUB, श्रब म्हणजे झुडपे. ओके. नंतर वी कॉल देम श्रब्स. काय म्हणायचं? श्रब. श्रब्स म्हणजे श्रब म्हणजे अनेक, यस लावले अनेक होते, माहिती तुम्हाला, पांचट बेसिक आहे. नंतर सम टाइप्स ऑफ ग्रास ग्रो टॉलर दॅन ह्युमन व्हाईल अदर रिमेन्स व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. काही गवत असते माणसापेक्षा मोठाला असते, काही गवत असते जमिनीच्या वर थोडं आलेलं असते, जास्त नाही, जमिनी लगत असते, क्लोज टू द ग्राउंड असते. नंतर लुक ॲट द मॉस लाईक प्लांट्स दॅट ग्रो ऑन वेट वॉल्स ड्युरिंग रेनी सीझन. दे डोंट हॅव ब्रांचेस, नो रूट्स अँड नो फ्लावर्स. बघा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या भिंतीवर किंवा जे वाडा असा असेल, पडका वाडा असेल, त्या ठिकाणी खूप पाणी पडत असेल, असं असते गावामध्ये किंवा आपल्या बी घरी त्या ठिकाणी भिंतीवर जर खूप पाणी येत असेल, आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये असते बघा, त्या ठिकाणी काय होते? हिरवं हिरवं अलगी येते. ओके. तिला रूट असते का? नाही. ब्रांचेस असतात का? नाही. फ्लावर येतात का? नाही. म्हणजे त्या मोस्ट लाईक, ओके, मोस्ट लाईक प्लांट सारखा. द algae growing on wet floors is even smaller. If you look at plants around, you will realize immense diversity which exists in nature, such as huge trees, tall palm like coconut, various type of shrubs and grasses. पाहिले असतील प्लांट्स अवतीभोवती, आणि तुम्हाला असं झाडामध्ये विविधता सुद्धा काय आढळून आलेली दिसेल तुम्हाला, आणि निसर्गामध्ये आहेच विविधता. मग मोठमोठे झाड दिसतील. आता टॉल पाम ट्री, पाम ते माहिती आहे ना, काढलं जाते. ओके. कोणासारखं असते? नारळासारखं असते. म्हणजे नारळ झाड कसं दिसते तसं लाईक. व्हेरियस टाइप्स ऑफ श्रब्स, ग्रासेस, वेगवेगळ्या प्रकारचे झुडपं असतात, जसं की आता बघितले आपण झुडपं, ते रोज सारखे ग्रासेस आहेत. ओके. त्याच्यामध्ये काय आढळते? आपल्याला विविधता आढळते. नंतर देर आर सम प्लांट्स दॅट कॅन नॉट बी सीन विथ नेक्ड आय, दे कॅन बी ओनली सीन थ्रू मायक्रोस्कोप. अशा वनस्पती पाहू शकत नाहीत, म्हणजे युनिसेल्युलर असतात, एका पेशीपासून बनलेल्या असतात. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला यूज करावा लागतो मायक्रोस्कोपचा. कशाचा? मायक्रोस्कोपचा. देर आर सम प्लांट्स दॅट कॅन नॉट बी सीन विथ द नेक्ड आय, दे कॅन ओनली सीन थ्रू द मायक्रोस्कोप. फक्त आपण ते ज्या वनस्पती छोट्या दिसत नाहीत, युनिसेल्युलर वाल्या, एका पेशीपासून बनलेल्या, एका पेशीपासून जे बनलेले असतात ते दिसत नसतात आपल्याला मित्रांनो. त्यांना पाहण्यासाठी कशाचा उपयोग करतात? मायक्रोस्कोपचा करतात. ओके. नंतर पहा आता ह्या ठिकाणी छान मस्त असे चित्र दिलेत रंगीबिरंगी. मँगो ट्री, हिना श्रब आहे, म्हणजे मेहंदीच झाड बघा असतं. त्यांची हाईट किती असते? त्यांची हाईट काय असते? 5 to 6 फीट पर्यंत वाढते. ऑरेंडर हा, ओके. हे काय? मेथी बघितली असेल ना तुम्ही, आपण घरी टाकतो भाजीला, हिला सॉरी 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 कोथिंबीर म्हणतो आपण ह्याला. कोथिंबीर, मेथीच म्हणायलो. कोथिंबीर असते बघ, मस्त टेस्ट येण्यासाठी अशी गरम भाजी उकळी फुटली नंतर अशी वरून टाकली जाते, एकदम अशी मेथी आलेलं. कॉरिएंडर म्हणजे काय? तर कॉरिएंडर म्हणजे आपली कोथिंबीर असते. ठीक आहे. मेक अ लिस्ट ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ प्लांट्स फाउंड इन युअर सराउंडिंग्स. बघा, लिस्ट करायची आपल्याला. जे फॉलोइंग टाइप ऑफ प्लांट दिलेत आपल्या आजूबाजूला जे सापडतात ते लिहायचे. तर पहा, पहिले ट्रीज विथ स्ट्रॉंग ट्रंक अँड ब्रांचेस दॅट आर स्टर्डी इनफ फॉर पीपल टू क्लाइम्स. अशा ट्री एकदम मजबूत आहेत, त्यांचं खोड, ब्रांचेस पण आहेत, आणि त्यांना त्यांच्या झाडावर असं चढता येते. ओके. असे मजबूत ट्री. आता तुम्हाला माहिती आहे, नीम ट्री आहे, टॅमरिंड आहे, मँगो आहे, असे मोठमोठे
झाड आहेत त्यांचे मजबूत आहेत. नंतर श्रब, झुडप, हे झुडप दिसायलेत नाही, ह्याला श्रब म्हणलं जातं. हुज ब्रँचेस ग्रो क्लोज टू द ग्राउंड अँड आर नॉट व्हेरी थिक ऑर स्ट्रॉंग. पाहता त्याचं एक्झाम्पल काय, हे हिनाच आहे, ते क्लोज टू द, कुठे ग्राउंडच असते ना, जास्त मोठाले नसतात एवढे, यांची हाईटच किती आहे, 5 ते 6 फूट हाईट आहे. काय प्लांट्स दॅट हॅव नो ब्रँचेस, अशा प्लांटला ब्रँच नसतात, पण ट्रंक जे आहे काय होते, वाढत चालते, टॉल, आणि विथ लिव्स लोकेटेड ऍट अपेक्स. नंतर प्लांट्स विथ व्हेरी वीक स्टेम्स विथ कॅन नॉट स्टँड अपराइट and these plants wrap their green stems around nearby trees or some support. अशा प्लांट असतात त्या उभा राहू शकत नाहीत, वीक असतात, कमजोर असतात, त्या प्लांट काय करतात, दुसऱ्या प्लांटला काय होतात, रॅप होऊन असं त्याचा सपोर्ट घेऊन चालतात. ओके, आपल्या एक वय झाल्यानंतर माणसाला दुसऱ्याचा आजार लागतो, त्या प्लांटला सुद्धा, पण प्लांटचं वय झालेलं नसतंय, प्लांटच्या वयाच्या अगोदरच सपोर्ट घेऊन काय करतात, वाढतात, स्वतःची वाढ करतात. ठीक आहे, चला पहा या ठिकाणी आता, वाइन्स दॅट ग्रो अपवर्ड बाय रॅपिंग अराउंड अ सपोर्ट और यूजिंग स्प्रिंग लाईक पार्ट्स टेंड्रिल्स टू ग्रिप कॉल्ड क्लाइंबर्स म्हणतात. वाइन्स म्हणजे काय, वेली. यस, आपल्याला माहिती आहे सर, आम्हाला माहिती आहे वेली कोणकोणती असतात सर, भोपळ्याची असते, कद्दूची असते. ती जी वेल आहे रॅपिंग, पाहितलं असेल तुम्ही, असा एक निघते, असे लाकूड असते, त्याला असं 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 गोल 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 सपोर्ट, ह्याचे लिव्ज पुन्हा असे पानं असतात, हे अशी वेल निघाली पुन्हा, एका झाड असेल असं, त्या फांद्या इकडे तिकडे अशी, ह्याच्या मग ते असं पूर्ण पसरत ते. ओके, ते क्लाइंबर्स म्हणतात त्या तशा प्लांट. नंतर हॅव यू सीन वाइन्स अँड ग्रासेस लाईक हराली that spread across the ground instead of growing upward? Such plants are called creepers. अशा काय प्लांट्स असतात, जसे की बघा आपल्याला माहिती आहे आता, वाईन ज्या वेली आहेत, ग्रासेस आहेत, ग्रासेस कोणते, हराळी असते, दॅट स्प्रेड अक्रॉस द ग्राउंड इन्स्टेड ग्रोईंग अपवर्ड्स, असं नुसतं वाढत नाहीत, तर काय करतात, अशा जमिनीवर असतात. ओके, त्याला काय म्हणायचं, क्रीपर्स म्हणायचं. काय म्हणायचं, क्रीपर्स म्हणायचं. काय म्हणायचं, क्रीपर्स म्हणायचं. नंतर when we think of plants we usually think of their parts. आता कोणकोणते पार्ट्स असतात वनस्पतीचे, रूट्स असते, स्टेम असते, काही जण स्टेम माहित नसते. पहा मित्रांनो, हे झाड आहे, ही जमीन आहे, हे मग खालचे रूट असतात. ही जमिनीच्या वरचा जो भाग असतो ना, हा जमिनीच्या वरचा भाग, त्याला म्हणलं जाते स्टेम म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, स्टेम, लक्षात ठेवा. नंतर लिव्ज आहे, फ्लावर्स असतात, फ्रुट्स असतात. देर इज अ डायव्हर्सिटी इन ऑल दिस ऍस्पेक्ट अमॉंग द प्लांट्स अराउंड अस. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला डायव्हर्सिटी, विविधता आढळते आपल्याला प्लांट मध्ये. ऑब्झर्व द लिव्स ऑफ डिफरंट प्लांट्स. व्हॉट डिफरंट डू यू नोटीस इन देअर साईज, शेप असतं त्याचा. ओके, एजेस असतात, त्याच्या कडा कशा आहेत, काय नाही. पहा ह्या ठिकाणी तुम्हाला डायव्हर्सिटी इन लिव्स, वेगवेगळ्या प्रकारचे काय, वेगवेगळ्या वनस्पतीचे या ठिकाणी पानं ठेवलेले आहेत, आणि सगळ्या पानं सारखे आहेत का नाही, त्याच्यामध्ये काय डायव्हर्सिटी आढळते, आपल्याला विविधता आढळते. ठीक आहे. नंतर विच प्लांट्स इन युअर एरिया हॅव लिव्स लाईक दिस. तुमच्या एरियामध्ये असं ते अशा टाईपचे दिसायले चित्रामध्ये तसे काय प्लांट आहेत का? हो आहेत. हॅव यू सीन एनी अदर टाईप ऑफ लिव्स विथ देअर डिफरंट कॅरेक्टर्स, ड्रॉ पिक्चर्स ऑफ देम. आता जे असेल वेगळेपणा असेल त्याच्यातलं तुम्ही काय करायचं, चित्र काढायचं. तुम्ही पाहिले का, हॅव यू सीन एनी अदर टाइप्स ऑफ लिव्स विथ डिफरंट कॅरेक्टर्स. असे वेगवेगळे जे वैशिष्ट्य असतात, कशाचे, लिव्स पानाचे, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ लिव्स असतात, आणि विथ डिफरंट कॅरेक्टर असते त्यांचं. पाहिलं असेल तर ते काय करायचं, त्याचे डायग्राम काढा तुम्ही. राईट डाऊन ॲज मेनी नेम्स ॲज यू कॅन फॉर इच टाईप. कलेक्ट ॲज मेनी डिफरंट लिव्स ॲज यू कॅन and play a game in your friends group to identify which plant each leaf belong to. म्हणजे आता हे जे तुम्ही काय करा, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं तुम्ही काय करा, कलेक्ट करा, आणि तुमचा जो मित्र आहे त्याच्यासोबत काय करा, एक गेम खेळा. आणि बघा गेम म्हणजेच काय, तर प्रत्येक पान कोणत्या वनस्पतीचं आहे ते आपण खेळतो लहानपणी. बघ हे सांग, तू हे सांग, हे अशा टाईपचं आपण केलेलं असतं लहानपणी. ठीक आहे, साधारण सिंपल आहे, एवढं काही नाही त्यामध्ये, कन्सेप्ट असा नाही, बेसिक आहे. नंतर पहा, gently
run your finger over each leaf to determine if it feel smooth or rough. आता झाडाचं जे पान असते त्याच्यावर काय करायची, जेंटली असा हात फिरवायचा. हात म्हणजे बोट, त्याने सांगितले बोट, हात फिरवा, ठीक आहे. त्याने सांगितले बा असं बेट, फिंगर म्हणजे काय, बोट. बोट फिरवलं काय होतं, इट फील्स, तुम्हाला एकतर स्मूथ लागल झाडाचं पान किंवा रफ लागल. ओके, मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस आस्पेक्ट इन विच यू सी डिफरन्सेस सच ॲज अ साईज, स्मॉल ऑर बिग. आता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फरक तर आढळलंच, सच ॲज साईज त्याची स्मॉल असू शकते किंवा बिग असू शकते, मोठे असू शकते. स्टिफनेस ऑफ लीफ, द व्हेन्स विजिबल ऑन द लीफ, द लीफ मार्जिन म्हणजे एजेस अँड लेंथ ऑफ लीफ स्टाक. दिस डिफरन्सेस इज कॉल्ड एज डायव्हर्सिटी. आता डायव्हर्सिटी नेमकं झाडामध्ये काय, स्टिफनेस ऑफ द लीफ, कडकपणा पानाचा, नंतर व्हेन्स विजिबल ऑन द लीफ, त्या पानावर असणाऱ्या जे व्हेन्स शिरा दिसतात ना, नंतर लीफ मार्जिन कडा कशी आहे, लेंथ ऑफ लीफ स्टॉक, डेटाची लांबी, हे काय वेगवेगळे डिफरन्सेस आढळतात आपल्याला. हे डिफरन्सेस आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, डायव्हर्सिटी म्हणतो. सम प्लांट्स नेवर बिअर फ्लॉवर्स, सम प्लांट्स ब्लूम ओनली इन स्पेसिफिक सीझन्स व्हाईल सम फ्लॉवर्स थ्रूआउट द इयर. प्लांट्स नेवर बिअर फ्लॉवर्स, कधीच येत नाहीत, पण अशा काय वनस्पती असतात, सम प्लांट्स ब्लूम म्हणजे मोहर, फुल, ओनली इन स्पेसिफिक सीझन मध्ये. अशा काय प्लांट असतात त्यांना कधीच फुलं येत नाहीत, अशा प्लांट आहेत त्यांना सीझन नुसार काय येतात, फुलं येतात. अशा काही प्लांट असतात वाईल सम फ्लावर्स हे थ्रू आउट द इयर, वर्षभर असतात त्यांना फुलं. देर इज डायव्हर्सिटी इन द, कशामध्ये डायव्हर्सिटी, शेप मध्ये, नंतर कलर्स मध्ये, नंतर नंबर ऑफ पेटल्स किती आहेत, आणि अरेंजमेंट ऑफ फ्लावर ऑन द स्टेम. जे स्टेम असते, आता फ्लावरचा शेप बघा, प्रत्येक फ्लावरचा जे झाड असते, फुलाचं झाड वेगवेगळे, त्याचा शेप सारखाच असतो, कोणा डिफरंट असतो, कलर सुद्धा कोणाचा लाल असेल, गुलाबी असेल, पान हे पिक्चर मध्ये दिसायला आहे, वेगवेगळे पण आहे. नंबर ऑफ पेटल्स किती आहेत, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, काहीला 5 असतील, डिफरन्स आढळायला लागते. त्याची अरेंजमेंट कशी फ्लावरची, त्या स्टेमवर, डेटवर असणारी. तो काय म्हणतो, ड्रॉ पिक्चर्स ऑफ द डिफरंट फ्लावर्स अँड राईट द नेम ऑफ द प्लांट टू विच द फ्लावर्स बिलॉंग्स अँड शोज दिस डायव्हर्सिटी. काढा चित्र मग, वेगवेगळे जे तुमच्या आजूबाजूला असतील फ्लावर्स, त्याची डायव्हर्सिटी दाखवा, तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. आपण पाहिलेले सर्व आपल्या परिसर अभ्यास मध्ये आपण केलेला आहे, आपल्या परिसरमध्ये, ठीक आहे. नंतर पहा, सम फ्लावर्स हॅव प्लीझंट फ्रॅग्रन्स. वाव, प्लीझंट फ्रॅग्रन्स म्हणजे असा सुगंध एकदम चांगला काय येणं, वास येणं. व्हाईल स्मेल ऑफ सम अनप्लीझंट. आता असे काय फ्लावर असतात त्यांचा वासच घ्या वाटत नाही. पहा, असे काय फ्लावर्स आहेत एकदम सुगंधित, जसं की मोगरा आहे, वाव म्हणतो, वंडरफुल, असं फ्रेश वाटतंय. धोत्र्याचं फुल, त्याचा वास घेता का तुम्ही, नाही ना, अनप्लीझंट, काय फुलाचा वास नकोसा वाटतंय आपल्याला. ही डायव्हर्सिटी इन फ्लावर्स मधली आहे. ह्या चित्रामध्ये पहा, वेगवेगळा येल्लो कलर दिसायला तुम्हाला, रेड आहे, गुलाबी दिसत असेल या ठिकाणी. हे वेगवेगळ्या प्रकारचे काय कलर आहेत, त्यांचा शेप्स आहेत, त्यांचे पेटल्स किती आहेत, अरेंजमेंट कशी आहे फ्लावरची ऑन द स्टेम वरली, ही आपल्याला काय मिळते, डायव्हर्सिटी इन कशामधली, फ्लावर्स मध्ये. ठीक आहे. नंतर पहा, दीदी काय म्हणते, ऑब्झर्व. ओके, निरीक्षण करू. डू प्लांट्स लाईक हॉली बॅझिल म्हणजे तुळशी, मँगो, शुगर केन म्हणजे ऊस, बिअर्स फ्लावर्स. यस, तुळशीला फुलं येतात, मँगोला सुद्धा फुलं येतात, त्याला मोर म्हणतो आपण, ते आला तरच आपल्याला आंबे येतात खायला. शुगर केन, हो, याला पण येतात, वरी ते तुरा येते, नंतर बघितलं असेल तुम्ही. नंतर व्हॉट डू यू थिंक अँड ऑब्झर्व देम अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन. आता जे शेतकरी आहेत, जवळपास आपण शिकणारे शेतकरीच आहेत, तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत, आणि माहित नसल्या तरी आता जे कधी शेतालाच गेले नाहीत आतापर्यंत, त्यांना बी बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही सुद्धा अभ्यास केला नसेल तर जरूर एकदा जा, शेतामध्ये भेट द्या, इन्फॉर्मेशन घ्या. जे आपण सायन्स शिकतो ना, जे आपल्या आजूबाजूला असते ते शिकतो, दुसरं काही नाही. जे घडतंय दैनंदिन जीवनामध्ये गोष्टी,
त्याच्या मागे सायन्स अप्लाइड असते. जे प्लॅन्ट्स असतात, आता पावसाळ्यात दिवस पाऊस पडायला, धो धो पाऊस पडायला बाहेर. ओके, असो, चला नंतर फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम फ्लावर. आता जे फ्रुट्स जे फळ असतात कशापासून बनतात? फ्लावर पासून बनतात. आंबा आहे, आंब्याला अगोदर काय येते? फ्लावर्स येतात, नंतर त्याचं काय बनते? फ्रूट बनते. फ्रुट्स कंटेन द सीड ऑफ द प्लांट. आता त्या फ्रूट मध्ये काय असते? सीड असते, बी असते. त्या प्लॅन्ट्स मँगोचे मँगो असेल, त्या मँगो मध्ये दुसरं काय असेल? सीताफळाचं असेल का मँगो मध्ये? नाही. यस. हाऊ मेनी सीड्स आर फाउंड इनसाइड फ्रूट लाईक मँगो, जामून और बोर? आता मँगो मध्ये किती सापडते सीड? एकच असते सर. जामून मध्ये किती असते? ते जांभळं बघितले असते ना तुम्ही, त्याच्यामध्ये एकच असते. बोर, खारक बोर किती असते? एकच असते त्याच्यामध्ये, किंवा साधं बोर ते असते. छान खायला वाटते मँगो, जामून म्हणजे जांभूळ, बोर, त्यांच्यामध्ये सीड किती? एक एकच आहे. ऑन द कॉन्ट्ररी फ्रूट लाईक ऑरेंज, लेमन, जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे काय माहिती आहे ना? फणस. कंटेन मेनी सीड्स. वन उलट जे बाकी आता काय? ऑरेंज, संत्री, संत्रीमध्ये बिया निघतात, लेमन मध्ये बियास निघतात, एक दोन निघतात का नाही? 10-15 निघतात बिया. जॅकफ्रूट मध्ये खूप निघतात, मेनी सीड्स असतात. नंतर प्लांट शो अ ग्रेट डायव्हर्सिटी इन टर्म of the shape, color, taste of their fruit, the number of seeds they contain, and thickness of fruit skin. म्हणजे जे फील त्याच्या कसं आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याची टेस्ट कशी आहे, सगळ्यांचं कसं आहे? अलग अलग आहे. नंबर ऑफ सीड आहे, मँगो मध्ये एक आहे, लेमन मध्ये भरपूर आहेत, जॉकफ्रूट मध्ये भरपूर आहेत. जॉकफ्रूट म्हणजे काय? फणस खाल्ला असेल ना तुम्ही. ओके. नंतर द नंबर ऑफ सीड्स अँड कंटेन अँड द थिकनेस ऑफ द फ्रूट स्किन. आता काहीचं कातड कसं असते बघा, सॉफ्ट असते, काहीचं कसं असते? जड असते. हे अलग अलग आहे. जसं की चिक्कू असतो, त्याचं कातड बघा. केळी असेल, केळीचं कातड कसं असते? थोडं कठीण असते. चिक्कूचं सॉफ्ट असते. मँगोचं सुद्धा पिकलेला आंबा असतो, सॉफ्ट असतो. नंतर पहा, विच फ्रुट्स डू यू नो दॅट हॅव मोर दॅन 70 to 75 सीड्स इन द सिंगल फ्रूट? असं कोणतं फ्रूट आहे त्याच्यामध्ये 20 किंवा 20 पेक्षा जास्त, म्हणजे 20 ते 25च्या रेंज मध्ये सीड्स असतील? वॉटरमेलन, टरबूज, काळ्या काळ्या बिया निघतात. हा भरपूर खाताना त्याच बिया जातात. पण आता मार्केटला असे टरबूज आलेत त्याच्यामध्ये बियाच नाहीत, सीडलेस. यस, म्हणजे नुसतं खाईच राहायचं, बिया काढायची गरज बी नाही. ठीक आहे. डू यू नो एनी फ्रुट्स दॅट डू नॉट हॅव सीड्स? तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये बीज नाही? असं कोणकोणते? बनाना सर. यस. केळी हाताने असं बी काढून टाकायची गरज पडते का? नाही ना, लगेच इंटेक. आता म्हणलं तुम्हाला वॉटरमेलन, ते टरबूज आहे, सीडलेस आले तर. पायनॅपल, अननस, सीड नसते त्याच्यामध्ये, खायचं. ओके. हा, चिंटू डू यू नो म्हणायला. इन काश्मीर, काश्मीरमध्ये काय होते? मेनी व्हरायटीज ऑफ रोज प्लांट्स आर फाउंड. आता खूप व्हरायटीज आहे कशाच्या? रोज प्लांट मध्ये, गुलाबाच्या मध्ये. सम ऑफ देम आर स्मॉल. आता कसे? श्रब्स, झुडप. वाईल अदर स्प्रेड ओव्हर फेन्सेस. पण बाकीचे काय पसरले? फेन्सेस अँड वॉल सर, पसरलेले आहेत भिंतीवर. म्हणजे ह्याला कुंपण म्हणलं जाते. कुंपण, वॉल म्हणजे भिंतीवर. लाईक वाईन्स, जशी वेली पसरते ना इकडे तिकडं, तसे गुलाबाचे झाड सुद्धा कुंपणावर म्हणा, भिंतीवर म्हणा, अशी वेलीसारखे पसरलेले असतात. इन सम ऑफ दीज, त्यातील व्हरायटीज, द रोज प्लांट्स इवन प्रोड्यूस रोज सीड्स. त्यातीलच काय व्हरायटी अशा येतात, रोज प्लांट्स इवन प्रोड्यूस, त्या काय करतात? सीड निर्माण करतात, त्यांना सीड येते. आपल्याकडे रोज बघा ना, सीड असते का नाही? ती फांदीच असते, फांदीला हे करायचं, लावायचं. इकडच्या ह्याला सीड येते, माहितीच तो. ठीक आहे, पहा आता. हा, आता थोडा इथं जास्त काही कन्सेप्ट नाही, थोडा नॉर्मल पानसट आहे. पहा,
Grains of wheat, rice, jowar, corn, bajra are all seeds of those respective plants. धान्य आहे तर काय कोणकोणते? व्हीट आहे, गहू आहे, राईस आहे, भात आहे, ज्वार आहे, ज्वारी, कॉर्न, ओके, बाजरी आहे, बाजरा आहे. चिकपीज. आता चिकपीज म्हणजे काय रे? चिकपीज म्हणजे काय? चिकपीज म्हणजे काय? हरभरा. हरभरा. वा. पीज वटाणा. मस्टर्ड मोहरी. ग्राउंडनट म्हणजे काय? शेंगदाणे असतात ना, ग्राउंडनट्स. हे सुद्धा काय? सीड आहेत. हे सुद्धा काय? सीड आहेत. कलेक्ट अ फ्यू सीड्स ऑफ each of these type, give each seeds light tap to the open it. जसं की आता सांगितलं तुम्हाला, चिकपीज आहे, हरभरा आहे, पीज वटाणे आहेत, मस्टर्ड मोहरी आहे, शेंगदाणे आहेत. यांना काय करायचं? घ्यायचं आणि त्याला थोडा स्लाइटली टॅप करायचा आणि सी इफ इट इज स्प्लिट्स इनटू इट्स पार्ट. त्याचे दोन भाग होतात का तर. ऑब्झर्व विच सीड्स डिवाइड इनटू टू इक्वल हॉल्स. ऑब्झर्वेशन करायचे, त्याचे दोन इक्वल हॉल्स. हॉल म्हणजे दोन भाग होणं. अँड विच वन्स ब्रेक इनटू अनइक्वल पीसेस. म्हणजे बाकीचे जे राई ज्वारी घेतल्यात त्यांचे इक्वल पार्ट होतील का? नाही. आणि असे ऑब्झर्वेशन करायचे. ज्यांची नाही झाली त्याला काय म्हणायचं? अनइक्वल पीसेस आहेत, डायरेक्ट ब्रेक होतात, तुटतात ते. नाउ सोक द इंटॅक्ट सीड्स इन वॉटर फॉर अ डे. आफ्टरवर्ड्स रिमूव्ह द आउटर seed coat. You will notice that some seeds naturally have two equal parts. Seeds which passes two equal independent parts are called as a dicot. Die means two. Seeds that have one such independent part are called monocotyl. बघा, साधा आणि सिंपल आहे. त्याने काय सांगितलंय? आपल्यापाशी चिकपीज आहे, हरभरा आहे, पीज आहे, मस्टर्ड आहे किंवा ज्वारी. त्यांना स्लाइटली काय करायचे? असं टॅप करायचे. जर त्याचे इक्वल दोन जर भाग झाले आणि काहीचे होणार सुद्धा नाहीत, अनइक्वल पीसेस होणार, म्हणजे नुसतं ब्रेक जाऊन होणार. आणि तुम्ही हे सुद्धा एक प्रयोग करा. घरी काय करायचे? एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये हरभरे भिजू घालायचे, नंतर शेंगदाणे भिजू घालायचे, नंतर गहू भिजू घालायचा, ज्वारी एकाच ह्याच्यामध्ये मिक्सर. आणि किती? 1 डे, एक दिवस भिजू घालायचे आणि काढायचे त्याच्यातून. आणि काढल्यानंतर शेंगदाणा घेतला की त्याचे दोन पार्ट होतात. म्हणजे सोपं जाते. हरभरा घेतला त्याचे दोन पार्ट होतात. नंतर पीस घेतला, वटाणा घेतला त्याचे दोन पार्ट होतात. गहू त्याचे होतात का? नाही. राईस चे होतात का? नाही. ज्याचे दोन असे खप्पल झाले त्याला म्हणतात डायकॉटल सीड्स. डाय म्हणजे टू. डाय म्हणजे टू. आणि त्याचे होत नाहीत त्याला म्हणतात मोनोकॉट्स म्हणलं जाते किंवा मोनोकॉटिलिडॉन सुद्धा म्हणलं जाते. डायकॉट्स ज्याचे दोन कप्पल होतात त्याला डायकॉट्स, ज्याचे होत नाही त्याला म्हणायचं मोनोकॉट्स. चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही डायकॉट्स आणि हे मोनोकॉट. ज्याचे दोन कप्पल झाले, इकडे कप्पल इकडे कप्पल, त्याला म्हणायचं डायकॉट. त्याला डायकॉटिलिडॉनिस म्हणतात. जसं एकच कप्पल होते त्याला म्हणायचं मोनोकॉट म्हणायचं. ओके, ठीक आहे मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. ओके, थँक्यू.